प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं, परमार्थाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं, तर माणसाने आचरण करत असताना, आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना पुरुषार्थाचा विचार करायला हवा. आणि पुरुषार्थाचा विचार करत असताना पुरुषार्थाचे 4 भाग सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4ही भागांची ओळख प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या नडगाव गावातील हे लोणे परिवार अतिशय मोठा परिवार, नामांकित असलेला परिवार, केवळ सामाजिक क्षेत्रामध्येच नव्हे, केवळ राजकीय क्षेत्रामध्येच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय नावाजलेलं हे परिवार. आणि या परिवाराचे आपले सर्व आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ हरिभक्त परायण श्री वामन बेकाजी लोणे बाबा आणि त्यांचे पुत्र श्री शिवाजी वामन लोणे, सौ साधना शिवाजी लोणे. त्याचप्रमाणे आमचे दादा असतील, अशोक दादा असतील, जगदीश दादा असतील, रामकृष्ण दादा असतील. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जगदीश दादा, आपल्या शिवाजी दादांनी जी वास्तूची निर्मिती केलेली आहे, त्या वास्तू शांती निमित्त आपण या ठिकाणी कालपासून अनेक कार्यक्रमांचं प्रयोजन केलं, नियोजन केलं. अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केले आणि खऱ्या अर्थाने त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आज सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आयोजित केली आणि या प्रवचनाची सेवा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. ही प्रवचनाची सेवा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. पहिला प्रश्न असा आहे की वास्तुशांती का करावी? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पहिला विचार येतो, वास्तुशांती का करावी? खरं तर आपली नियोजित वेळ होती 4 ते 5:30. आपलं प्रवचनच आता 5:30 वाजता सुरू झालंय, बरं का, 5:15 वाजता. जेवढ्या वेळामध्ये आपल्याला थोड्या वेळामध्ये जेवढं चिंतन करता येईल तेवढं पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपण चिंतन करूया. वास्तुशांती का करावी? तर ज्या जागेमध्ये आपण वास्तूची उभारणी करतो ती जागा पूर्वी कशा प्रकारची होती, तिथे काय होतं, कोण आलेला आहे, कोण गेलेला आहे, तिथे काय काय घडलेलं आहे आपल्याला माहिती नसतंय. त्यानंतर त्या जागेमध्ये आपण आपल्या बुद्धीप्रमाणे जरी घराची निर्मिती करत असलो तरी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, ज्याला आपण मटेरियल म्हणतो, ते वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल त्या ठिकाणी आपण आणत असतो. पैसा जरी आपण आपला असला, आर्थिक बळ जरी आपलं असलं, बुद्धी जरी आपली असली, तरी ती वास्तू निर्माण करताना हात मात्र अनेक जणांचे लागले जातात. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक साधी गोष्ट आहे. हे घर बांधताना जी रेती आपण आणतो, ती रेती आपण आणतो कुठून? नदीतून. अनेक जलचर त्या ठिकाणी मेली जातात, अनेक जलचरांचं त्या ठिकाणी शेव पडलेलं असतंय, अस्तित्व नष्ट झालेलं असतंय. एवढंच नाही, अनेक जलचरांचे त्या ठिकाणी अवशेष पडलेले असतात त्या रेतीच्या बाजूला, रेतीमध्ये. त्याच्याही पलीकडे जर सांगायचं झालं तर माणूस मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी जी रक्षा विसर्जन केली जाते, ती राखाडी सुद्धा आपण कुठे विसर्जन करतो? नदीमध्येच करतो. रेती कुठून आणतो आपण? नदीतूनच आणतो, बरोबर आहे की नाही? ती रक्षा सुद्धा आपण तिथंच विसर्जन, म्हणजे प्राण्या पक्ष्यांचा विचार करण्यापेक्षा आपलाच आपण विचार करू ना, आहे की नाही? कशावरून त्या रेतीमध्ये काही दोष नसतील. ज्या ठिकाणाहून आपण विटा आणलेल्या आहेत, कोणाकडून आणलेले आहेत, तो कुठल्या विचाराचा आहे, बनवणारा कुठल्या विचाराचा आहे,
ती माती कुठल्या प्रकारची, ती माती आपण कुठून आणलेली आहे, कोणाची आणलेली आहे, त्या मातीमध्ये पूर्वी काही झालेलं आहे का, कुठल्या प्रकारचा दोष आहे का. त्यानंतर ह्या घराची निर्मिती करत असताना, रचना करत असताना पैसा जरी आपला असला तरी अनेकांचे हात लागले जातात, पायापासून तर आयापर्यंत. बरोबर आहे की नाही. म्हणून पहिली पूजा आपण जी करतो ते भूमिपूजन. घराची उभारणी करत असताना पहिली पूजा कुठली होते, भूमिपूजन. नंतर जर समजा पायाचं घर असेल तर कोणशीला पूजन केलं जाते बरं का. त्यावेळेला एखादा वास्तुपुरुष म्हणून सोन्याचा मणी वगैरे आपण त्या ठिकाणी ठेवतो. ते कोणशीला पूजन करत असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी गणेश पूजन करत असतो, कलश पूजन करत असतो, नवग्रहांचं पूजन काही वेळेला करत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग ज्या वेळेला आपण एखादा तो कॉलम टाकतो त्या कॉलमची पूजा केली जाते. म्हणजे त्यावेळेला बघा आपला बालांचा ज्या टायमाला लाकडाचं घर असायचं त्या टायमाला बाल, मेन बाल जो असायचा आहे की नाही, बरोबर आहे ना, त्याची पूजा केली जायची. नंतर दरवाजाची पूजा केली जायची, मुख्य दरवाजा बसवताना. आणि मग आड्याची पूजा केली जायची. आडा आता स्लॅबच्या वेळेला पूजा करतात. आडा नसेल तर काय करतात, स्लॅबच्या वेळेला पूजा करतात. आणि हे सगळं झाल्यानंतर, वास्तू तयार झाल्यानंतर आज आपण जी केलेली आहे तिला म्हणतात वास्तू शांती, वास्तू पूजा. बरं ठीक आहे. या ठिकाणी आपण करताना काय करतोय, वास्तुपूजन करत असताना त्या ठिकाणी गणेश पूजन करतोय, कलश पूजन करतोय, शंख पूजन करतोय, घंटा पूजन करतोय, दीप पूजन करतोय. एवढंच नाही, सप्तदेवता पूजन करतोय. इष्टदेवता, इष्टदेवता म्हणजे आपण ज्या देवाला रोज पूजन करतोय, ज्या देवाला मानतोय, ज्या देवाला भजतोय पुजतोय तिला इष्टदेवता म्हणतात. कुलदेवता, ग्रामदेवता, जलदेवता, वरुण देवता, प्रजापती देवता, अशा प्रकारे सप्तदेवतांचं आपण त्या ठिकाणी पूजन करत असतो. आता हे सगळे चौरंग मांडले बघा आतमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे चौरंग मांडले आहेत. आम्हाला फक्त त्यातले की नाही रंगीबिरंगी अक्षता पाहायला मजा वाटते, तांदूळ. बाकी आम्हाला ते माहिती नसतं की कसलं काय आहे ते. बरं, त्या ठिकाणी ती पूजा करत असताना नवग्रहांची पूजा केली जाते. सूर्य, चंद्र, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू, अशा प्रकारे नवग्रहांची पूजा केली जाते. मातृका पूजन होतंय, पितृका पूजन होतंय, इष्ट मंडळ मांडलं जातंय त्या ठिकाणी, नवग्रह मंडळ मांडलं जातंय त्या ठिकाणी. अशा प्रकारे ती सगळी पूजा आपण करत असतो. आणि ही सगळ्या प्रकारची पूजा करण्याचा उद्देश एवढाच असतो की मातीतून येणारे दोष, जागेचे असलेले दोष, रेतीतून आलेले दोष, ज्यांचे ज्यांचे हात लागले बरं का. कारण आपल्या आता इथे हात लागलेत म्हणजे बघा, बांधकाम करण्यासाठी, खोदकाम करण्यासाठी, माल बनवण्यापासून माल लावण्यापर्यंत प्लास्टरला मिस्त्री वेगळे असणार, प्लंबिंगचं काम करणारे मिस्त्री वेगळे असणार, फॅब्रिकेशनचं ग्रिलचं काम करणारे मिस्त्री वेगळे असणार, लादीचं काम करणारे मिस्त्री वेगळे असणार, वरचं काम करणारे मिस्त्री वेगळे असणार. बरोबर आहे की नाही. आणि आपण जर विचार केला ना तर हे सगळं काम करणारी जी असतात ना ती सगळी आपल्या बहुजन समाजातली, तुमच्या आमचीच असतात. बरोबर आहे की नाही. लादीचे मिस्त्री बाबा आमच्या मेवणा काम करतो त्याला देऊन टाका काम, आहे की नाही. प्लास्टरचं काम बाबा आमच्याचा भाऊ काम करतो त्याला काम देऊन टाका, आहे की नाही. आता ह्या बहुजन समाजामध्ये आमच्या एक कीड आहे बरं का. बहुजन समाजामध्ये एक कीड आहे बाबा पहिल्यापासून. जास्त भारी कारागीर झाला का बहुतांशी तो व्यसनी होतो. बाबा बरोबर आहे का चुकीचं आहे. असे कितीतरी तुम्हाला कारागीर दाखवी. भारी कारागीर झाला ज्याला आपण नाव द्यायला लागलो ना का तो व्यसनात वाया गेला समजा. मग काम करता कोणी कोण तंबाखू खाल्ले, कोणी विमल खाल्ले, कोणी गुटखा खाल्ले, कोण पिऊन आलाय, कोण कुठल्या विचाराने आलाय, कोण कुठल्या टेन्शन मध्ये आलाय, कोणी घरचं टेन्शन घेऊन इथं येऊन ना काहीतरी काम करून गेला असेल. इथं कामाला यायचं म्हणून त्याला अजून कोणतरी टेन्शन दिलं असेल, तो टेन्शन घेऊन इथं आला असेल आणि मग या ठिकाणी त्याने काम केलं असेल. बरोबर आहे की नाही. आपल्याला काय माहिती आहे. या सगळ्या दोषातून मुक्तता होण्यासाठी, या सगळ्या पापाचं क्षालन होण्यासाठी मला असं म्हणायचं नाही की या ठिकाणी काम करणारे सगळे पापी आहेत. काहींनी भगवंताचं नामस्मरण करता करता सुद्धा काम केलं असेल बाबा. काही चांगल्या विचाराची माणसं असतात, काही वेगवेगळ्या संप्रदायातली माणसं असतात, ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात. आणि त्यांनी नामस्मरण करता करता चांगल्या विचाराने या ठिकाणी हातभार लावला असेल, काम केलं असेल. पण काही अंशी लागलेले दोष, काही अंशी घडलेलं पाप, त्या पापाचं शाळण होण्यासाठी आपण वास्तुशांती करत असतो.
ह्या सगळ्या पूजा करत असतो. आता मला सांगा, वास्तूची शांती झाली कालपासून आतापर्यंत बरं का, म्हणजे 4:15 वाजेपर्यंत, हे प्रवचन चालू होण्याच्या अगोदर पर्यंत ज्या सगळ्या पूजा झाल्या ना, त्या वास्तूसाठी का आपल्यासाठी, हे पहिलं तुम्ही मला उत्तर द्या. वास्तूसाठी, बरोबर महाराज. कालपासून आतापर्यंत जेवढ्या पूजा झाल्या तेवढ्या कोणासाठी? वास्तूसाठी. नाव काय? वास्तू शांती. वास्तू, वास म्हणजे निवास. ज्या ठिकाणी आपण निवास करतोय त्याला काय म्हणतात? वास्तू. ज्या ठिकाणी आपल्याला निवास करायचे त्याला काय म्हणतात? वास्तू. आतापर्यंत आपण शांती कोणाची केली? त्या वास्तूची शांती केली. मग मला एक उत्तर द्या, कधीतरी दरवाजावर दरवाजा रागाने जाऊन आदळलाय का? एखाद्या दरवाजाला राग आला, त्याला लय भारी कलर लावलाय ना, मला कलर लावला नाही, जाऊन आदळला त्याच्यावर, असं कधी झालंय? खिडकीवर खिडकी जाऊन कधी आदळले काय माऊली? अरे घरामध्ये जर माणसं नसतील ना तर भांड्याला भांड सुद्धा लागत नाही. भांड्याला भांड तेव्हाच लागतंय, भांड्यांचा आवाज तेव्हाच येतो ज्या वेळेला माणसांची मनं बिघडली जातात. त्यावेळेला दरवाजे तेव्हाच वाजले जातात जेव्हा घरातील माणसांची मनं बिघडली जातात. त्यावेळेलाच दरवाजे वाजले जातात, त्यावेळेलाच खिडक्या वाजल्या जातात. मग सांगा ना, शांतीची गरज घराला आहे, वास्तूला आहे, का वास्तूत राहणाऱ्या माणसाला आहे? शांतीची गरज कोणाला आहे? घराला आहे, त्या वास्तूला आहे, का वास्तूत राहणाऱ्या माणसाला आहे? आता जे चालू आहे ना, ती माणसाची शांती चालू आहे, घराची शांती नाही आहे. प्रवचन, कीर्तन, जे काही आपण संतांचं वाङ्मय श्रवण करतोय ना, माणसांच्या शांतीसाठी आहे, त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या शांतीसाठी आहे. आणि म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून हे प्रवचन आहे. बरं, पुढे आता आपल्याला या ठिकाणी राहत असताना प्रत्येकाच्या गरजा आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत, आणि माणसाच्या परिस्थितीप्रमाणे गरजा निर्माण होतात. बरं का, माणसाच्या परिस्थितीप्रमाणे गरजा निर्माण होत असतात, आहे की नाही? जशी परिस्थिती असेल तसा तो वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी गोरगरिबाकडे जर आपण बघितलं, एक काही गोष्टींपासून वंचित असलेल्या अशा आदिवासी समाजाकडे जर आपण काही ठिकाणी बघितलं तर कधीतरी त्यांच्या गरजा बघा काय आहेत त्या. बरं का, आताच जेवायला मिळालंय ना, कुठेतरी संध्याकाळी काम करून आलं तर माऊली मिळेल. बरं का, उद्या कुठेतरी काम मिळालं तर तिथे जेवायला मिळेल. त्यांच्या गरजा बघा. मध्यम वर्गीय जे आहेत तुम्ही आम्ही, आपल्या गरजा बघा. आणि ज्यांना आपण वरिष्ठ श्रीमंत समजतोय त्यांच्या गरजा बघा. एखाद्या सर्वसामान्य माणसाला दुचाकी भेटली तरी त्याला आनंद वाटतो. तू बोलतोय माझ्या आयुष्यात मी कधी घेईन असं मला वाटलंही नव्हतं. मध्यम वर्गीय माणसाला एखादी जर चांगल्या प्रकारची 4 चाकी गाडी भेटली, कधीतरी घेतली त्याने, तर त्याला वाटते अरे माझ्या आयुष्यात मी 4 चाकी घेईन असं मला वाटलंही नव्हतं. ज्यांना आपण श्रीमंत समजतोय त्यांनी अगदी चांगल्या प्रकारची, चांगल्या प्रतीची, काही करोड रुपये किंमत असलेली गाडी जर त्यांनी घेतली. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. पण तुम्हाला सांगू का, माणसं प्रत्येक वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची मतं वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, जाती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, पंथ, राहण्याचं ठिकाण किंवा राहण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. माणसं कितीही जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक माणसाच्या 3 गरजा मात्र आहेतच आहेत. प्रत्येक माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा प्रत्येक माणसाच्या ह्या 3 गरजा आहेत. ह्या सोडून बाकीच्या अनेक गरजा आहेत, पण त्या अनेक गरजा त्याच्या परिस्थितीप्रमाणे निर्माण होत असतात. ह्या गरजा त्याला प्रत्येकाला हव्या असतातच. तुम्ही जातीचा जर विचार करा तर कुठली जात अन्न खात नाही, माती खाऊन दिवस काढते? कुठली जात आहे? जात कोणतीही जरी घेतली आम्ही तरी भूक लागल्यानंतर अन्नच. बरोबर आहे की नाही? भूक लागलं तर काय,
अहो, एखादा करोडपती माणूस जंगलातून चाललेला आहे, जाता जाता तो जंगलामध्ये भरकला, बरं का, रस्ता चुकला, पैशाची बंडल त्याच्या खिशात आहेत आणि त्याला भूक लागली. पैशाची बंडल खाईल का? श्रीमंत माणूस, करोडपती, अब्जाधीश जरी असेल तरी एकदा त्याला भूक लागली तर त्याला कुठेतरी फळं शोधावी लागणार आहेत, त्याला कुठेतरी अन्न शोधावं लागणार आहे. अन्न जर मिळालं तर त्याची भूक भागणार आहे. पैशाचे बंडल खाऊन त्याची भूक भागणार नाही. नाही नाही नाही. आणि म्हणून अन्न, वस्त्र आणि निवारा वेगवेगळ्या जाती जरी माणसाच्या असल्या तरी घराची गरज असते, वस्त्राची गरज असते. दादा फक्त एवढंच आहे, प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जण मनुष्य आपापल्या परिस्थितीप्रमाणे कपडे घेत असतोय, वस्त्र घेत असतोय. पण वस्त्र, अन्न, वस्त्र आणि निवारा हे पाहिजेच पाहिजे, लागतंयच लागतंय, आहे की नाही? आता त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. बरं का? 4 प्रकारचे आश्रम आहेत. पहिले विचार करा प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक की माणसाला ह्या कलियुगामध्ये आयुष्य किती दिलेलं आहे? किती आयुष्य दिलेलं आहे? शतवर्ष वयने मिले, बालपणा नेमता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे, कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे. शास्त्राप्रमाणे 100 वर्षे माणसाला या कलियुगामध्ये आयुष्य दिलेलं आहे. तेवढे मिळेलच याची गॅरंटी नाही. पण आपल्या घरात राहताना आपण 4ही आश्रमांचं पालन करायचं आहे, बरं का? तुम्ही जर लग्न केलं असेल, मुलंबाळं जर असतील, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडण्यासाठी आई वडिलांचे ऋण तुम्ही फेडलेच पाहिजेत. तुमच्या पत्नीचे, तुमच्या मुलांचे, तुमच्या भावांचे, तुमच्या बहिणींचे, तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या समाजाचे, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या घरामध्ये राहताय ना, ज्या आश्रमामध्ये राहताय ना, त्या आश्रमात राहून आपल्याला 4ही आश्रमाचं पालन करायचं आहे. कसं? 100 वर्ष जर आपण आयुष्याचा जर विचार केला, 100 वर्ष आयुष्य दिलेले याचा जर विचार केला तर पहिली 25 वर्ष ही ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करायचं आहे. 25 वर्ष पहिली काय करायचं आहे? ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करायचं आहे. लग्न होत नाही तोपर्यंत माणूस म्हणून जगायचा आहे, कारण त्याच्या तो मनाचा राजा असतो. कधीतरी आईने सांगितलं, बा अरे लेका, कडोलीच्या बाजारातल्या जर आलास ना तर येता येता मेथीची जोडी जर भेटली तर घेऊन ये ना. तो बोलतो, मी मेथीची जोडी हातात आणू? अरे मग तुझ्या बापाने आतापर्यंत काय पायात आणले का? हातातच आणलेला. त्यांना नाही लाज वाटली, तुला लाज वाटते? भाजी मी आणू? 25 वर्षापर्यंत त्याने ब्रह्मचर्य आश्रमाचा पालन करायचं आहे. कधीही, कुठेही, कुठल्याही प्रकारे वाईट विचार नाही, कोणत्याही विषयाच्या अधीन नाही, कोणत्याही वासनेच्या अधीन नाही, कोणत्याही व्यसनाच्या अधीन नाही. राजासारखं जगायचं आहे. काय आपल्याला खूप बोलण्यासारखं आहे दादा, पण अगदी कमी कमी वेळामध्ये आपण पुढे पुढे सरकणार आहोत, बरं का? कारण वेळ अतिशय कमी भेटणार आहे, त्यामुळे कमी कमी वेळामध्ये आपण पुढे पुढे सरकणार आहोत. आता पुढे 25 ते 50 पर्यंत त्याने गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं. कांदा आणालाच पाहिजेत, बटाटे आणाच. मग तेव्हा मात्र त्याला गाढवाची येणी चालू होते, बरं का? खांद्यावर त्याच्या पाठीवर बोजा असणार, हातामध्ये पिशव्या असणार. त्या टायमाला त्याला काही वाटत नाही, कारण कोणी सांगितलेलं असतंय. असू द्या. पण 50 वर्षापर्यंत माणसाने काय करायचं आहे? गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आहे. गृहस्थ आश्रमाचं पालन करायचं आहे. आलं लक्षात ना? घरामध्ये काय लागतंय नाही लागतंय ते आपण पाहायचं आहे, आपलं कर्तव्य आहे. कारण त्यावेळेला आपली मुलं बाळ असतात,
आपली बाई असते, आपले आई वडील असतात, आई वडिलांच्या अपेक्षा असतात आपल्याकडून, सर्वांकडून, आहे की नाही? तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतात ते, जपतात ते, वाढवतात. कशासाठी? अरे आता करता कमवता झाला तू. आणि खरं सांगू का, ज्या वेळेला एखादा तरुण पोरगा, एखाद्या बापाचा मुलगा तरुण होतो की नाही, असा धडधाकट होतो की नाही, त्यावेळेला तो बाप सुद्धा त्याला निहाळत असतो, आनंदाने पाहत असतो त्याच्याकडे. आणि बापाला काय आनंद वाटतोय माहितीये का? आता माझा मुलगा मोठा झाला, आता 4 पैसे कमवून आणेल. आता माझा मुलगा मोठा झाला, आता 4 पैसे कमवून आणेल. आता मला काही चिंता राहिलेली नाही, मला काही टेन्शन राहिलेलं नाहीये. आता माझा बराचसा भार, ओझा कमी झालेला आहे. पण अशा वेळी मुलांना जर समजा बापाची किंमत कळत नसेल, बापाची मेहनत कळत नसेल, बापाने घाललेला घाम, बापाने केलेले कष्ट, काम करून करून बापाच्या हाताला फुटलेले ते फोड, काम करून करून बापाच्या पायाला पडलेल्या भेगा जर त्या वेळेला मुलाला कळत नसतील, आणि तरुण म्हणून नको त्या व्यसनाधीन जर होत असेल, नको त्या विषयाधीन जर होत असेल, तरुण पोरांच्या बरोबर जाऊन बाप ज्या वेळेला बोलतो अरे कामाला जा, हा बॅट बॉल घेऊन जर नको तिकडे जात असेल मुलांच्या बरोबर, आणि बापाच्या अपेक्षेचा जर भंग करत असेल, तुम्ही खेळू नका असं नाहीये, अरे पण बापाला अपेक्षा 4 पैसे कमवून आण. तरुण पोरं आमच्या बहुजन समाजातले व्यसनाधीन होतात. तरुण पोरं नको त्या व्यसनाधीन होतात, नको ती व्यसनं जडली जातात. आणि काही ठिकाणी आज आमच्या बहुजन समाजामध्ये असं पाहायला मिळतंय की व्यसनाधीन झाल्यामुळे बापाच्या आधी मुलगा जातोय. अरे बापाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर असेल ना, त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख त्याच्या आधी मुलाने जाणं, हे सगळ्यात मोठं दुःख असतंय, सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि म्हणून 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रमाचं पालन करायचंय आपण. त्याच्यानंतर 50 ते 75 आता सुना आल्या, कारण मुलांची लग्न झाली आता, बरं का, नातवंड आली. आता काय करायचंय? वानप्रस्थ आश्रम घरात असून नसल्यासारखं फक्त लक्ष द्यायचंय संसारावर. मुलगा कुठे वाईट मार्गाला जातो का, त्याला सांगता आलं पाहिजे. सुनेकडून काही वाईट घडतंय का, त्यांना सांगता आलं पाहिजे. नातवंडांना मांडीवर घेऊन चांगल्या चांगल्या गोष्टी, एक राजा त्याच्या 4 बायका, असं नाही. ज्ञानोबांनी काय केलं, तुकोबांनी काय केलं, रामायण महाभारत सांगता आला पाहिजे. घरात असून वनात असल्यासारखं, याला म्हणतात वानप्रस्थ आश्रम, बरं का. आणि मग 75च्या नंतर जर देवाच्या कृपेने आयुष्य मिळालंच, संन्यास आश्रम. काय मिळेल ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचं, बरं का. मिळेल ते चटणी भाकरी, डाळ भात, जी मुलं आपली खातात तेच आपल्या पुढे देते ना, मग कशाला किरकिर पिरपिर करायची. मिळेल ते आपलं प्रसाद म्हणून ग्रहण करायचं, आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. मग पायरीवर बसला तरी देवाचं नामस्मरण, घरात बाजेवर बसला तरी देवाचं नामस्मरण, आहे की नाही. आणि जर कोणी आलाच हितगुज करायला, काही बाता सांगायला, संतांशिवाय आणि देवाशिवाय दुसरं काहीही बोलायचं नाही. याला म्हणतात संन्यास आश्रम. आता हे 4 आश्रम झालं, पण आयुष्यामध्ये कर्म करत असताना आपल्याला 4 प्रकारची कर्म करायची आहे, बरं का. 25 वर्षापर्यंत विद्यार्जन, 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करायचंय, शिकायचंय. कारण त्या टायमाला गुरुजींना गुरुजी बोलायला पण बरं वाटतंय, सरांना सर बोलायला पण बरं वाटतंय. प्रौढ शिक्षणाचा जर विचार केला आपण, तर आजोबा विद्यार्थी आणि नातू शिक्षक, फक्त त्याचं नाव प्रौढ शिक्षण. पण आजोबा नातूला गुरुजी कसं बोलणार? 25 वर्षापर्यंत विद्यार्जन, 20 किंवा 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर धनार्जन 25 ते 50.
धनार्जन, 4 पैसे कसे मिळतील यासाठी माणसाने प्रयत्न करायचा आहे. इमानदारीने, नीतीने आणि धर्म आचरणाने. हे महत्वाचं लक्षात ठेवा बरं का. नीतीने धर्म आचरण करून कोणत्याही प्रकारचं पाप घडणार नाही याचा विचार करून आणि त्या पद्धतीने आपण काय करायचंय, 25 ते 50 धनार्जन आणि मग त्याच्यानंतर 50 वर्षानंतर पुण्यार्जन. बरं, विद्या घेताना पण पुण्याचा विचार करायचाच आहे, धन घेताना पण पुण्याचा विचार करायचाच आहे. पण 50च्या नंतर 75 पर्यंत विशेष करून पुण्यार्जन करायचं आहे. टाइम भेटला म्हणून शेजारणीच्या घरात जाऊन तिथं कल लावायची नाही, नाही तर सुनाला भेटणार ना, मग तिथं बोलणार भाई मी तुझ्या सासूला नेहमी बोलता ग का सून असेल तर तुझी काय भारी सून भेटले ग, भारी सून भेटले. पण तू पण सगळ्यात नको नका करीत जाऊ, तुझी सासू काय एवढी म्हातारी झाली का, तिला काय काम करता येईल नाही, तिला काय तुला मदत करता येत नाही, थोडाफार तरी तुला मदत करायला पाहिजे ना. पण बाई तू म्हणून तरी तिथं इथं टिकलेस, आम्ही नेहमी बात काढतो. सासूकडे जाऊन परत हीच बसेल ना, हीच काय सांगेल माहिती, बाई तू म्हणून तरी काय त्या सुनेला टिकवलेस हो, दुसरी कुठं नसते टिकली ती. सतत ना का आता तुझ्या बिचारीत काय जीव तर राहिलाय का, पण तू मी बघते ना सतत काय ना काय नाही तुझं काम चालूच असतं. आणि मग एकदा यांची दोघींची झाली का विठवाला परत हीच तिथं, मग बोलत पण परत भाई एवढ्या भारी रे त्या तुम्ही ना कुशल भांडा, असं कशा काय आता भांडणीच लावली. घरात काम नाही, घरातलं काम संपलं म्हणून हे काम जर तुम्ही करत असाल ना तर तुमच्या आयुष्यात कधीच पुण्य पडणार नाही, पदरात कधीच पुण्य पडणार नाही, कधीच नाही. काय 50च्या नंतर जर तुम्ही एकमेकाच्या भावाभावांमध्ये जर भांडणं लावून देत असाल, वडिलां मुलांमध्ये जर भांडणं लावून देत असाल, बहिणी भावांमध्ये जर भांडणं लावून देत असाल, पुण्याची अपेक्षा करून चालणार नाही दादा. 50 ते 75 पर्यंत पुण्यार्जन आणि 75च्या नंतर पहिल्या वर्षापासून तर 75 वर्षापर्यंत केलेल्या कर्माचं फळ. बरं का, पहिल्या वर्षापासून ते 75 वर्षांपर्यंत, त्याच्यानंतर आतापर्यंत केलेल्या कर्माची फळं एक बिल यायला सुरुवात होतोय, एक बिल यायला सुरुवात होते. आणि म्हणून आम्हाला जर चांगल्या प्रकारे जगायचं आहे, वागायचं आहे, चांगल्या प्रकारे जर राहायचं आहे तर भगवंताच्या कृपेने जसं देवाने आपल्याला ठेवलंय ना तसं राहता आलं पाहिजे, जसं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे. जे आहे ते स्वीकारा आणि आनंद व्यक्त करा. काय घरामध्ये बटाट्याची भाजी केली, हा शेतावरून आला, बाईला विचारतोय मला जेवायला वाटतं, पण पहिले त्याचा विचारणा काय, भाजी काय केली ते सांग. आलं का लक्षात? पहिले विचारतोय भाजी काय केली, तिच्या तोंडातून निघाला बटाट्याची भाजी केली. बटाटा बोलल्या बरोबर त्यांनी लगेच उचलापट सुरू केली. तुला बटाटेच भेटतात का, एवढा काम करून आलोय मी, असं झालंय तसं झालं, हे झालं ते झालं काय. आता ती पण बिचारी बोलते, अहो जे घरात होतं तेच करणार ना मी पण, आहे की नाही, जे घरात होतं तेच करणार मी, तर घरात बटाटे होते म्हणून ते केलं मी. नाही आताच्या वेळ तर खा तेवढं, मग संध्याकाळी बघू आपण काय करायचं ते, तुमच्या आवडीची भाजी आपण संध्याकाळी बनवू. बरं का, कुठे ऐकतोय वाद विवाद वितंड वाद, अगदी वाद झाला, वाद झाल्यानंतर निघाला, हा चप्पल घातली निघाला, बिचारी विचार करायला लागली, 2 घास खाऊन गेले असते बरं झालं असतं. आणि गेला तिकडे मालकीमध्ये गेला, त्याच्या त्या जंगलामध्ये रणामध्ये एक मस्त गाढ अशी सावली असलेल्या झाडाच्या खाली बसला आणि विचार करायला लागला, आपण संसारासाठी एवढा करावा, एवढी घाम गाळावा, एवढी मेहनत करावा आणि आपल्या मनासारखं होत नाही.
असं करता करता बिचारा काय झालं माहितीये का, त्या झाडाखाली झोपून गेला. दुपारची वेळ होती. झाडाखाली झोपलेला माणूस तिथूनच जाणाऱ्या एका माणसाने बघितला, अरे दुपारची वेळ झालेली, हा कधी झोपलाय आणि कधी नाहीये. बरं भूक लागली असेल याला कदाचित. मग त्या तिथून जाणाऱ्या माणसाने विचार केला की अरे आपण तर आता घरी चाललोय, आपल्याला घरी जेवायला मिळणार आहे, आपल्या जवळ असलेली भाजी भाकरी याच्या उशाला ठेवू आपण, म्हणजे उठला का खाईल तरी, आहे की नाही. चांगल्या माणसाने चांगल्या विचारामध्ये त्याच्या उशाला भाजी भाकरी ठेवली आणि तो निघून गेला. पण त्याच रस्त्यामध्ये दोन चोर येत होते. भुकेले होते, दुपारची वेळ होती, कुठेतरी काहीतरी खायला मिळेल ह्याच आशेने ते त्या रस्त्यामध्ये चालले होते. आणि तेवढ्यात बघितलं, अरे हा झोपलाय, कोण आहे हा, बघू याला, लोबाडू आपण, लुटू याला, काय येते. पण तेवढ्यात त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या उशाला अशी भाजी भाकरी दिसली त्यांना, शिदोरी बांधलेली. आणि मग विचार केला, चला आपली पोटाची पाण्याची सोय झाली, आपली भुकेची सोय झाली, आता आपण खायला हरकत नाही. पण ती भाजी भाकरी सोडल्यानंतर त्यांना पहिला विचार त्यांच्या मनामध्ये आला की याच्यात जर काही यांनी टाकलं असेल तर. मग पहिले त्याला उठवा, पहिले त्याला खायला द्यायची आणि मग आपण खायची. उठवलं त्याला, कोण तो, कुठे निघालेला आहेस, तिची भाजी भाकरी, म्हणे नाही माझी नाहीये. अरे तुझी नाही, तुझ्या उशाला भाजी भाकरी होती, तुझीच आहे. तेव्हा मात्र त्यांना पक्क समजलं का याने काहीतरी याच्यामध्ये टाकलं असेल. काय थोडी तरी तुला खावीच लागेल. आता आतल्या आत बोलतो की चांगलं आहे, मला पण भूकच लागलेली आहे. पण भाजीचा डबा उघडल्यानंतर बघतोय तर बटाट्याचीच भाजी. आता मात्र बोलतोय नको नको, हेच टाकून घरी ना, मी इकडे आलोय, हिच्यावरच राग धरून आलोय मी. एकाने दोन्ही हात धरलं ना, दुसऱ्याने चारली. आता चारल्यानंतर मग थोडी गेले ते घरी पोटात, मग आता अजून जाऊ दे. तसंच घरी आला, बायको बोलते आले, बोलतो हो आलो. मग आता वाढू, बोलतो हो, जी भाजी असेल ती वाढ. म्हणे काय एवढा फरक झाला बरं तुमच्यामध्ये, परिवर्तन एवढा का झाला. म्हणे तू बरोबर बोललेली की नशिबात तुमच्या हीच आहे, ही खाना मग बाहेर जा. इथली टाकली तर बोलतो तिथं मला मार खाऊन अगदी दोन्ही हात पकडून चालली, बोलतो कारण माझ्या नशिबात तीच होती. आयुष्यामध्ये जे भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना, प्राप्त होतंय ना, ते स्वीकारा. कधी दुःखी व्हायची वेळ येणार नाही, कधी कोणत्याही प्रकारे दुःख आपल्या पदरात पडणार नाही. आणि म्हणून या आपल्या घरामध्ये राहताना, या आपल्या वास्तूमध्ये राहताना जेवढा आपण आपला स्वतःचा विचार करतोय की नाही, जेवढा आपण स्वतःच्या सुखाचा विचार करतोय की नाही, ह्या घरातील सर्वांचा आणि सर्वांच्या सुखाचा विचार करून आपण राहिलो पाहिजे. सर्वांच्या सुखाचा विचार करून राहिलो पाहिजे. खरं तर या ठिकाणी, या घरामध्ये राहताना, या वास्तूमध्ये राहताना आम्हाला सुख मिळावं म्हणून अनेक सुखाची साधनं आम्ही आणली, जवळ केली, आणली, विकत आणली. पण सुख मात्र आम्हाला कधी पाहायला मिळालंच नाही. कारण सुखासाठी जी साधनं आम्ही उभी केली ना, आणली ना, खरं तर त्याच्यामध्ये सुखच नाहीये. संसारात आम्ही कितीही जरी आयुष्यभर जरी सुख शोधलं तरी तिथे सुख मिळणार नाही, कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. प्रपंचामध्ये आम्ही आयुष्यभर जरी सुख समाधान शोधलं तरी तिथे कधीही सुख मिळणार नाही, कारण ती सुखाची साधनच नाहीये. म्हणून पहिली गोष्ट म्हणजेच आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना आपण कोणाच्या संगतीला आहोत त्याप्रमाणे आपले विचार असतात, त्याच्यावर आपलं सुख दुःख अवलंबून असते. बरं का, आपण कोणाच्या संगतीला आहोत याच्यावर आपले विचार अवलंबून असतात, कर्म अवलंबून असतात, गुण अवलंबून असतात. आणि त्याच्यावर, त्या गुणांवर, त्या कर्मावर सुख मिळावं की दुःख मिळावं ते अवलंबून असतंय. पाप कर्म जर घडत असतील तर पापाचे फळ ते दुःख, आणि पुण्य कर्म जर घडत असतील तर पुण्याचे कर्म,
पुण्याचे फळ ते सुख, पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. आयुष्यामध्ये माणसाने केलेल्या कर्माचा, विचारांचा, गुणाचा, पाप किंवा पुण्य, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. भोगावंच लागतंय, ते कोणाला सुखत नाही, कोणाला सुखत नाही. जी आपण कर्म करतोय की नाही, ती कर्माची गती जी आहे ना, विचारांची गती जी आहे ना, आपल्या गुणांची गती जी आहे ना, ते कोणालाही चुकत नाही. देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही. असे कितीतरी उदाहरण आहेत बाबा, बरोबर आहे की नाही? कितीतरी उदाहरणं आहेत, देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही. आपण कोण आहोत? कोण आहोत आपण? आणि म्हणून जेवढा आम्ही वेदाचा विचार करतोय ना, तेवढा समोरच्या वेदनांचा पण विचार करता आला पाहिजे. जेवढा आम्ही देव पाहण्यासाठी तडफडतोय की नाही, प्रयत्न करतोय की नाही, आमचा प्रयत्न कशासाठी असतोय? देव पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. देव पाहण्यासाठी आमची धावपळ चालू असते. संत म्हणतात, अरे देव पाहण्यासाठी तू जेवढी धावपळ करतोय, देव पाहण्यासाठी तू जेवढी तळमळ करतोय, तेवढी धावपळ आणि तेवढी तळमळ जर देव होण्यासाठी केली ना, तर त्याच दिवशी त्या देवाची प्राप्ती तुला झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित. देव पाहण्याच्या आधी देव होण्यासाठी माणसाने प्रयत्न करावेत. काय? मी देव झालो पाहिजे, माझ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. प्रवचन किंवा कीर्तन हे मनोरंजनाचा विषय नाही आहे. प्रवचन किंवा कीर्तन, संतांचं वाङ्मय हे परिवर्तनाचा विषय आहे. आणि संतांना ह्या वाङ्मयातून परिवर्तनाची अपेक्षा आहे. कसली अपेक्षा आहे? परिवर्तनाची अपेक्षा आहे. परिवर्तन घडलं पाहिजे, परिवर्तन महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या संगतीला आहात ह्याच्यावरून कुठली कर्म तुमच्याकडून घडायची हे त्याच्यावर अवलंबून आहे. अरे कधीतरी आम्ही हारासाठी, हार तयार करण्यासाठी जर समजा प्राजक्ताची फुलं आणली ना, ती प्राजक्ताची फुलं ज्या दोऱ्यामध्ये ओवतोय ना, आम्ही गुंफतोय ना, त्या प्राजक्तांच्या फुलाच्या सुगंधामुळे त्या दोऱ्याला सुद्धा सुगंध निर्माण होतोय, आम्हाला कळत नाही. त्या प्राजक्ताच्या फुलांचा संग झाला म्हणून दोऱ्याला सुद्धा सुगंध यायला लागला. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चंदनाच्या संगे बोरी बिघडल्या, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. काय? अरे चंदनाचा नुसता संग झाला तर बोरींना चंदनाचा सुगंध यायला लागला. तुम्हाला जर वाटतंय की नाही, आम्ही देवाच्या विचारामध्ये, आम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये, आम्ही परमार्थामध्ये, भक्तीमध्ये क्रोधाचं बी घडलेलो आहोत. बी घडणे, बीज, क्रोधाचं बी जर आम्ही घडलेलो आहोत, तुम्हीही क्रोधाचं बी घडावं अशी अपेक्षा संतांची आहे. दादा, एकाने मला विचारलं, कलियुगाची किती वर्ष बाकी आहेत? प्रत्येक युगाचं आयुष्य आहे बरं का, प्रत्येक युगाचं आयुष्य आहे. 4,32,000 वर्ष कलीची आहेत. किती? 4,32,000 वर्ष कलीची आहेत. त्यापेक्षा डबल 8,64,000 वर्ष द्वापाराची आहेत. आणि त्यापेक्षा डबल 12,96,000 त्याच्यात अजून कलीची ऍड केल्यानंतर 12,96,000 ही त्रेता युगाची वर्ष आहेत. आणि त्यापेक्षा डबल त्याच्यामध्ये 4,32,000 मिळवल्यानंतर जेवढी बेरीज होते तेवढी क्रोधाचं आयुष्य आहे. बरोबर आहे? आता मला सांगा, जर 4,32,000 आयुष्य जर कलीचं आहे, तर कलीचे अजून साधारणतः किती वर्ष राहिले असतील? काय प्रश्न केला त्यांनी? महाराज म्हणे कलीचे अजून किती वर्ष राहिले साधारणतः अंदाज. त्यावेळेला त्याला विचारलं, म्हटलं दादा
बाबा तुमचं वय किती आहे? म्हणे माझं वय आहे 60. काय म्हणाला तू? माझं वय आहे 60 वर्ष. मग तेव्हा त्यांना सांगितलं देवाने 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, तेवढंच्या तेवढं जर तुम्हाला भेटलं तर कलीची 40 वर्ष राहिल्यात अजून. किती? तुम्ही गेल्यानंतर कली आहे का, द्वापार आहे का, त्रेता आहे का, कृत आहे, याच्याशी गरज काय? तुम्हाला जर आज कलीचं आयुष्य संपवायचं आहे ना, बरं का, तुम्हाला जर आज कलीचं आयुष्य संपवायचं आहे आणि कृताचं आयुष्य जर चालू करायचं आहे तर आजपासून प्रत्येक आई बहिणीला आई बहीण म्हणून नमस्कार करा. प्रत्येकाचं द्रव्य तुझं आहे, तुलाच पाहिजे, परत द्रव्य नको आम्हाला. परधन भयावह. आणि कोणाचाही द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका. प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन घ्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ज्या दिवशी ही कर्म आमच्या अंतःकरणामध्ये उभी राहतील ना, त्या दिवशी आमच्यासाठी कलियुग संपलेला असेल आणि कृतायुग चालू झाला असेल, हे मात्र निश्चित आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अरे आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. विषय काय? तुम्ही कोणाच्या संगतीला आहेत ना, याच्यावर तुमचे विचार, तुमची कर्म, तुमच्यावर येणारे प्रसंग काय, हे सगळं अवलंबून आहे. सगळं अवलंबून आहे. अनेक पक्ष्यांचे असे थवे बघितले, बरं का, अनेक पक्ष्यांचे असे थवे बघितले आणि एकत्र फिरतायत, एकत्र जातायत. ठीक आहे, ठीक आहे, एकत्र फिरतायत, एकत्र जातायत. हे बघितल्यानंतर राजहंसाच्या मनामध्ये आलं. राजहंसाच्या, आपण तर थव्याने नाही फिरू शकत, कारण एवढी मंडळी आपली नाही. बाबा बरोबर आहे का नाही? 2 कावलं बरंच असतं. हा, गावात त्यांची कमी नसते 2 कावल्यांची, बरं का माऊली? त्यांना फक्त एखाद्या जनावरावर ठासार ठेसार पडलेला भेटला पाहिजे, बस विषय येतो त्यांचा. जिथं बसतील तिथं त्याच, बाबा खरं आहे का खोटं आहे? 2 कावलं, एखादा ठासार ठेसार त्यांना भेटला का दुसरा विषयच नाही त्यांचा. काय, जिथं बसतील तिथं ट्रेनमध्ये गेलं तरी त्याच ना, रिक्षात असलं तरी त्याच ना, ते कडोलीत असू नये, नाडगावमध्ये असो किंवा अजून कुठे जावं, कुठल्या कार्यक्रमात जावं, विषय तोच. बरं, याला काय वाटलं माहितीये का, राजहंसाला, की नाही आपण असं थव्याने फिरू शकत, पण आपला कोणतरी एखादा तरी मित्र असावा की ज्याच्या जोडीला आपल्याला असं फिरता येईल. आणि झालं, फिरता फिरता त्याच्या निदर्शनात आला, राजहंसाच्या निदर्शनात आला डोम कावला. आणि डोम कावल्याशी संगत केली. कोणी? राजहंसाने. राजहंसाने डोमकावल्याची संगत केली. फिरायला लागले. ते फिरता फिरता एक मस्त की असा हिरवागार पानांनी भरलेला झाड, त्या झाडावर जाऊन बसले, एका फांदीवर दोघे पण. त्या झाडाखाली एक पारधी शिकारीला फिरून फिरून थकलेला आपल्या शस्त्रासहित तिथे झोपला होता, बरं का. तो माणूस झोपलेला बघितला त्या राजहंसाने आणि विचार केला, अरे सूर्याचा किरण ह्या पानांच्यातून पडतोय त्या माणसाच्या तोंडावरच. असा पण जर बसायचा आहे तर पंख पसरून जर बसलो तर तो किरण थांबला जाईल, त्याला गाढ झोप लागेल, चांगली झोप लागेल. म्हणून राजहंसाने काय केलं, आपले पंख पसरले. आणि राजहंसाने पंख पसरल्यानंतर त्याच्याच बाजूला बसलेला डोम कावला. त्यालाही वाटलं आपल्या मित्राने जर पंख पसरले तर आपण का नाही पसरावेत. बाबांना समजलं काय, कारण डोम कावला ज्या टायमाला पंख पसरतो ना, त्या टायमाला खरं तर तेव्हाच तो पंख पसरतो जेव्हा त्याला विष्ठा टाकायची असते तेव्हा. आणि नियमाप्रमाणे त्याने पंख पसरल्याबरोबर विष्ठा पडल्याबरोबर ती नेमकं त्या पारध्याच्या तोंडावर कुठेतरी गालावर इकडे तिकडे पडली असेल समजा. आणि ती
विष्ठा पडल्याबरोबर तो ढोम कावला उठून पळून गेला. राजवंशाला हे काही माहितीच नाही. तो सूर्याकडे पाहतोय, आपल्या पंखांकडे पाहतोय, पंख पसरून आपण सूर्याचं किरण थांबवला, उपकार केले, चांगलं काम केलं, त्या माणसाला चांगली झोप लागली असेल असा तो विचार करतोय. पण विष्ठा पडल्याबरोबर तो माणूस उठला, पारधी उठला, वरती बघितलं, ज्या अर्थी माझ्या चेहऱ्यावर विष्ठा पडलेली आहे, तोंडावर विष्ठा पडलेली आहे आणि वरती जर हा पंख बसून बसलेला आहे तर विष्ठा याचीच असेल. काढलं शस्त्र, मारलं त्याला, गतप्राण झाला तो. एक संगत चुकल्यामुळे आपल्या प्राणाला मुकावं लागलं. संगत कोणाची करावी आपण, कोणाची संगतीला असं. भुंगा फिरता 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 गोंगेरा, फुलातला मकरंद सेवन करणारा तो गोंगेरा, तो भुंगा फिरता 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 त्याची संगत झाली शेणकिड्याशी. शेणकिड्याची भेट झाल्यानंतर शेणकिड्याला त्याचे विचार आवडले. शेणकिड्याने विनंती केली, दादा मला तुझ्या जोडीला राहायचंय. भुंगा बोलतो, मी कुठे आणि तू कुठे, मी फुलातील मकरंद खाणारा, काय समजतंय, सुगंध घेणारा मी, आणि तू कुठे राहतोय दादा, तुझं आणि माझं कसं जमेल. पण त्याने विनंती केली, दादा हातापाया पडतो पण मला तुझ्या जोडीला राहायचंय, कारण माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे हे मला मनापासून वाटतं. बरं का. आणि ते मान्य केलं. त्या भुंग्याने त्या घोंगेराने एकत्र राहायला लागले. पण आतापर्यंत भेटताना ते फक्त कल्याणलाच भेटायचे बाबा, मार्केटला कधी गेले ना भाजीपाला वगैरे घेऊन का मग भेटायचे ते. आतापर्यंत याचं घर त्याला माहित नाही आणि त्याचं घर याला माहित नाही. पण एकदा मार्केटमध्ये भेटल्यानंतर त्या शेणकिड्याने सांगितलं, दादा अरे बरेच दिवस आपण बाहेरच भेटतोय, एक दिवस तर तू माझ्या घरी आहे. कोण म्हणतोय शेणकिडा, कोणाला म्हणतोय, त्या भुंग्याला, त्या घोंगेऱ्याला. एक दिवस तर तू माझ्याकडे आहे, माझ्या घरी आहे. ठरल्या वेळेप्रमाणे, ठरल्या दिवसाप्रमाणे तो भुंगा त्या शेणकिड्याच्या घरी जायला निघाला. आणि ज्या वेळेला त्या घराच्या जवळ गेला त्यावेळेला त्या शेणकिड्याने सांगितलं, दादा तो बघ माझं घर, ते बघ माझं घर. तिथेच हात जोडले त्या भुंग्याने. त्या घोंगेऱ्याने हात जोडले, सांगितलं, दादा तुझ्या आग्रहास्तव तुझं घर पाहायला आलोय, घरात येणार नाही कारण माझे पण काही नियम आहेत. बरं का. काय म्हणाला, घरात येणार नाही कारण माझे काही नियम आहेत. तुझ्या आग्रहास्तव घर बघितलं दादा मी, पण आता एक काम कर, जसं मी तुझं घर पाहायला आलोय ना तसं तू एक दिवस तरी माझ्या घरी. कोण बोलतोय, शेणकिड्याला तो भुंगा. ठरल्या वेळेप्रमाणे, ठरल्या दिवसाप्रमाणे तो शेणकिड्याच्या भुंग्याच्या बरोबर आला. सकाळची वेळ आहे, आताच ते फूल उमललेलं आहे. बरं का. त्या मकरंदाचा सुगंध सुटलेला आहे. आणि हा शेणकिड्याने प्रवेश केला त्या भुंग्याच्या घरामध्ये आणि मोहून गेला, रममाण झाला तो, विसरला, देहभान विसरला, मकरंद खाण्यामध्ये तल्लीन झाला तो, एकरूप झाला. त्या ठिकाणी आनंद वाटला त्याला, अरे ह्या गोष्टीची आणि माझी कधी भेटच नव्हती. भुंगा उडून गेला, शेणकिड्याला माहितही नाही. शेणकिडा त्याच्याच घरामध्ये, त्या भुंग्याच्या घरामध्ये, त्या फुलामध्ये रममाण झाला. थोड्या वेळामध्ये एक पुजारी आला दादा. त्या पुजाऱ्याने ते फूल तोडलं, आपल्या परडीमध्ये घेतलं. ती परडी ज्या वेळेला मंदिरामध्ये घेऊन आला त्यावेळेला तो शेणकिडा निहाळतोय, अरे ही एवढी पवित्र जागा, ज्या ठिकाणी एवढी शांतता आहे, समाधान आहे, एक ह्या जागेमध्ये आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आल्यासारखं वाटतंय. ज्या वेळेला ते फूल त्या पुजाऱ्याने देवाच्या चरणावर टाकलं की नाही, त्या फुलाच्या बरोबर तो शेणकिडा सुद्धा देवाच्या चरणावर पडला. आणि एवढं भाग्यवान समजला तो, एवढं तो कृतकृत्य समजला, एवढा आनंद त्याला झाला की आयुष्यात कधीही ज्या चरणाची प्राप्तीही मला झाली नसती, ती केवळ एका संघामुळे मला प्राप्त झाली. त्याने आयुष्यात त्या घोंगेऱ्याचा, त्या भुंग्याचा संग केल्याचा त्याला आनंद वाटू लागला.
आता प्रामाणिकपणे मी अनेक ठिकाणी तो एक विषय मांडत असतो. आज या ठिकाणी मी मुद्दा म्हणून सांगतो, तुमच्या गावामध्ये मला तरी वाटतं याच्या आधी प्रवचनं झाली त्यावेळेला पण मी विचारलं असेल. का माहितीये का, आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी समजतात. रात्रीची भाजी जर एखाद्या पुरुषाला एखाद्या बाईने खायला दिली तर सकाळी तो पहिले वास घेऊन पाहतोय, गंध घेतोय. उतरली असेल तर तिला बोलतो बरं झालं तुम्ही उतरलेली म्हणा. परंपरा काढतो तो, अद्वा तद्वा बोलतो तो, बरोबर आहे की नाही. अरे मग खाण्यातलं जर आम्हाला कळतंय तर कर्माचं का कळू नये बरं. आम्ही कसं राहावं, कसं वागावं, कसं जगावं आम्हाला का कळू नये, ते सुद्धा कळलं पाहिजे ना. कांद्याची गोण ज्या वेळेला आमच्या घरात आणतोय ना, त्यावेळेला ती कांद्याची गोण जर 2 महिने आम्ही तशीच्या तशीच ठेवली, जर उघडलीच नाही तर सांगा ना काय होईल, काय होईल. मला महिलांनी उत्तर द्यायचंय, कारण कांदे सांभाळण्याचं काम कोणावर आहे, जबाबदारी. जर तुम्ही कांद्याची गोण घरी आणल्यानंतर जर 2 महिने तिला उघडलीच नाही, जशी आणली तशी ठेवली तर काय होईल, खराब होतील, नासून जातील सगळे कांदे. त्याला कारण काय, जेव्हा तुम्ही आणता त्यावेळेला एखादा दुसरा नाश्ता असतो, बरोबर आहे. पण नाश्त्यांमध्ये एवढी पॉवर असते ना बाबा, खरंय का खोटं आहे. नाश्ते 2च बस झाले अख्ख्या आळीमध्ये, अख्खी आळी बिघडवून टाकतील ती. अख्ख्या गोणीला नासवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. काय महाराज, खरंय का खोटं आहे. अरे तरुणांनी तुमच्या गावातल्या त्या मंदिरात जावं, तिथे हरिपाठ करावा, तिथे काकडा करावा. ही वृद्ध मंडळी मला रोज पाहायला मिळते. काय, आणि तरुण नाक्यावर बसून काय 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 चर्चा आणि काय काय उद्योगधंदे. शिवजयंती आली की आम्ही हातात झेंडा घेऊन सगळ्यात पुढं, 1 दिवसापुरता येऊ शिवाजी आहे पुढे. ते आपल्याला विचार थोडक्यात करायचा आहे सगळ्या गोष्टींचा. आपण कोणाच्या संगतीला राहावं आपल्याला कळलं पाहिजे ना. मग तुम्ही सांगा ना, ज्या वेळेला तुम्ही गोण विकत घेता त्यावेळेला सगळ्या कांद्यांचे पैसे देता ना, कारण वजनामध्ये सगळे कांदे आलेले असतात. नासक्या कांद्यांचे सुद्धा तुम्ही पैसे दिलेले असतात, मग फेकून का देता तुम्ही, का देता. सगळी गोण नासवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं, बरोबर आहे की नाही. ज्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातले नासके कांदे फेकून देऊ ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. फक्त फेकून देण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. अरे आमच्या वाईट विचारांचं समर्थन करणारे आमच्याकडे 100 मित्र असण्यापेक्षा 2च मित्र ठेवा, पण ज्यांच्यामुळे मला जगद्गुरु तुकोबांचे आणि माऊली ज्ञानोबांचे विचार ऐकायला मिळतील, धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य आमच्याकडून घडेल, असे 2च मित्र असले तरी चालतील. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय करायचे 100 पायलीचे 50. संगती. दुसरी, तुम्ही कमवत असलेली संपत्ती, बरं का, ती कशी कमवताय याच्यावर तुमच्या घरातले सुख, शांती आणि समाधान अवलंबून आहे. आपलं बघा सुरुवातीपासून आतापर्यंत घरावर चाललंय सगळं काही, बरोबर आहे की नाही. पहिला म्हणजे अभंग कशासाठी घेतला आपण, धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष, पुरुषार्थाचे 4 भाग, त्याची ओळख या अभंगामध्ये जगद्गुरूंनी करून दिलेला आहे. दुसरा भाग काय घेतला, माणसाच्या गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याच्यामध्ये मुख्य निवारा म्हणजे घर असावं, प्रत्येकाची इच्छा असते घर असावं, घरासारखं नको तो नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. तसं घर असावं. आणि मग त्या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही 4 आश्रमाचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. त्या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या 4 जबाबदाऱ्या आहेत. 25 वर्षापर्यंत आम्ही विद्यार्जन केलं पाहिजे. 25 ते 50 पर्यंत आम्ही काय केलं पाहिजे, धनार्जन केलं पाहिजे. 50 ते 75 किंवा पुढे आम्ही काय केलं पाहिजे, पुण्यार्जन केलं पाहिजे. त्याच्यावर आमचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. आता आपण कसला विचार करतोय, आमच्या घरामध्ये समाधान पाहिजे, आमच्या घरामध्ये सुख पाहिजे. पहिला विचार केला आपण संगतीचा.
तुमच्या घरी कोण येतंय जातंय त्याच्यावर तुमच्या घरातलं सुख अवलंबून आहे. आलं का लक्षात? कुठल्या विचाराची माणसं येतात ना, कुठल्या विचाराच्या माणसांचे पाय लागतात का, चरण लागतात का, लाता लागतात? माणसं सगळी आहेत, पण काही ना बोलतो बरेच दिवस तुमचे चरण आमच्या घराला लागले नाही. बरोबर आहे की नाही? आणि काही वेळेला असं पण वाटतंय का याचं पाय नाही लागतील तर बरेच घराला आमच्या. अशी पण काही माणसं असतात. म्हणजे संगत. आता संगत झाली दुसरी, तुमच्या घरात तुम्ही कमवून आणलेली संपत्ती. गरिबांचं शोषण करून, शेतकऱ्याला लुबाडून, लोकांचं पाकिट मारून, याचा त्याचा द्वेष करून, मत्सर करून, तिरस्कार करून, अधर्माने आणि अनितीने वागून जर तुमच्या घरामध्ये संपत्ती येत असेल ना, तर ती संपत्ती तुम्हाला आयुष्यात कधीच सुख देणार नाही. कधीच सुख देणार नाही. कधीच नाही. हरामाच्या पैशांचे मुलांना बदाम खायला घालण्यापेक्षा कष्टाने, घामाने आणि मेहनतीने कमावलेल्या पैशाने तुम्ही तुमच्या मुलांना चटणी भाकरी जरी देत असाल ना, तरी त्या मुलांच्यावर तुम्हाला ते संस्कार पाहायला मिळतील, ते विचार चांगल्या प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतील, पाहायला मिळतील. संपत्ती विचार करण्यासारखं खूप आहे. परत परत सांगतो, संपत्ती या विषयावर आपण कितीतरी बोलू शकतो. दुसरं संतती. माझ्या समोर बसलेले बाबा, ज्यांच्या मुलाच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी बसलो, मी तर म्हणेन या महाराजांचा, या बाबांचा आपण आदर्श घ्यावा. का आदर्श घ्यावा? त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कर्म केली, कार्य केलं, घराचं संगोपन केलं, संसार केला, प्रपंच केला, परमार्थ केला, सामाजिक कार्य केलं, राजकीय कार्य केलं. शेतीवाडी कशी करावी, बाबांचा आदर्श घ्यावा. आपला संसार आपण कसा सांभाळावा, बाबांचा आदर्श घ्यावा. आपल्या घराचं, आपल्या मुलांचं, मुलाबालांचं संगोपन आपण कशा प्रकारे करावं, आमच्या बाबांचा आदर्श घ्यावा. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, बाबांनी फक्त संपत्तीच ना कमावले, तर संस्कार सुद्धा कमावले. आणि संस्कार कमावले म्हणून आजही त्यांची मुलं आमच्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना पाहायला मिळतात. बघा ना, सगळी मुलं त्यांची राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असतील, आज का पाहायला मिळतात? आणि तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचा श्रेय तुमच्या आई वडिलांकडे जातोय. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आज धर्म कार्य करण्यासाठी, देवाचं आणि देशाचं कार्य करण्यासाठी आमच्या तरुणांकडे जी स्फूर्ती निर्माण होते की नाही, त्याला कारण म्हणजे आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि या वरिष्ठांचे आशीर्वाद. काय बाबा, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद जर नसले तर आमच्यासारखे तरुण संध्याकाळच्या टायमाला धरून आणावे लागतात का नाही? पण जी स्फूर्ती, जे बाळ, जी प्रेरणा आम्हाला मिळते की नाही, या माणसांकडे पाहून मिळते. अरे यांनी जर परमार्थ केला, हे जर ह्या वयामध्ये जर देवाचं नामस्मरण करत असतील, भगवंताचं स्मरण करत असतील, आम्ही का करू नये? आमच्याकडून का होऊ नये? ते आमच्याकडून व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून पहिली संगती, दुसरी संपत्ती, दुसरी संतती आणि तिसरे संस्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मुलाबालांसाठी संपत्ती कमवायला कमी पडलात तरी चालेल, संस्कारांमध्ये कमी पडू नका. अन्यथा तुमच्याच घराची, तुमच्याच मुलांनी राख रांगोळी केलेली तुमच्या डोळ्यासमोर पाहायला लागल्याशिवाय, मिळाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देईन, कितीतरी उदाहरणं देईन. आणि म्हणून या घराला, बरं का, घराला म्हणजे मी या चार भिंतींना नाही सांगत, त्या घरात राहणाऱ्या माणसांना, त्या घरात घडणाऱ्या माणसांना शोभेल साजेसा असा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का? जोडून या धन उत्तम व्यवहारे. सांगा ना आता, तंतोतंत जुळतं की नाही जुळतं या परिवाराला हे चरण जगद्गुरु तुकोबांचं म्हणणं. उदास विचारे वेच करे, आहे की नाही? उदास विचारे वेच करे. पुढे म्हणतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. गती ही आपल्या कर्मावर अवलंबून आहे, आपल्या विचारांवर अवलंबून आहे.
कर्म ही आपल्या इंद्रियांवर अवलंबून आहे आणि इंद्रिय आपल्या मनावर अवलंबून आहे. म्हणून मन देवाच्या चरणी अर्पण करा, उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं मन या विषयावर जरी बोलायला गेलो ना तरी कित्येक काळ कमी पडेल आपल्याला. मन एवढ्याच विषयावर जरी बोलायला गेलो आपण 5 तासात पण संपणार नाही. वेळेची मर्यादा असल्यामुळे फक्त एवढा विचार करा, प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतं की मला उत्तम गती प्राप्त व्हावी, चांगली गती प्राप्त व्हावी. एवढं फक्त स्मरणात ठेवा की आमच्या कर्मावर अवलंबून आहे गती. बरोबर आहे की नाही? लक्ष्मीचा मांड मांडलाय, बाईने 5 फळा लावल्यात, लक्ष्मीला बसवले वरती, पोत्या वाजते. अर्ध्या तासापासून लक्ष बोलतो भूक लागले मला, इथं पोटात कावलं काढतं. आणि बाई बोलते मी लक्ष्मीला जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटणार नाही. अरे सासू तुझी चहा करता करता एक कोपऱ्यात बसली बिचारी, तिला बोलते तू की लक्ष्मीला चहा दिल्याशिवाय तुला देणार नाही, तुला लक्ष्मी कल्ली का? ज्या दिवशी चालत्या बोलत्या देवांची आणि मंदिरांची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी मंदिरातल्या देवाची सुद्धा कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चित आहे. आम्ही गती कशी मिळावी, प्रत्येकाला चांगल्या गतीची अपेक्षा प्रत्येक जण करतोय ना. गती ही आमच्या विचारांवर, कर्मावर आणि गुणांवर अवलंबून आहे. तुम्हाला सांगू का, तुमच्या घरामध्ये तुम्ही पोथ्या कमी वाचल्या तरी चालतील, पण त्या घरात कोणाची निंदा, द्वेष आणि मत्सर करू नका. देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पोथ्यांच्यात अडकलोय. अभ्यास असावा माऊली, ग्रंथ वाचन केलंच पाहिजे. अरे हिंदू आहोत, आपल्या घरात रोज ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे, सकाळ संध्याकाळ देवाचं स्मरण झालं पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे. आमचा धर्म आहे, आम्ही केलंच पाहिजे, ते आमचं कर्तव्य आहे. पण हे सगळं करता करता सासू सासऱ्याची सेवा करणं, आई वडिलांची सेवा करणं हा आमचा पहिलं आद्य कर्तव्य आहे. हा धर्म आहे आमचा. घर त्याला म्हणतात दादा ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा घडली जाते, आमच्या वागण्याने, आमच्या जगण्याने, आमच्या राहण्याने आमचे आई वडील खुश आहेत. आम्ही आमच्या आई वडिलांची सेवा अशी करतोय ना की त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत आहेत. अरे देवाची पूजेला एक वेळ आमची बाळं कमी पडत असतील रे, पण आमच्या सेवेला कधी कमी पडत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या घरामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय ना, घर नाही दादा मंदिर आहे, ते मंदिर आहे. पण तुमच्या राहण्याने, तुमच्या जगण्याने, तुमच्या वागण्याने जर तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत असतील, तुमच्याकडून जर द्वेष, मत्सर, तिरस्कार घडत असेल, घर नाही. अरे करोड रुपये खर्च केला असेल तर मी म्हणेन स्मशान आहे, ते स्मशान आहे. जर चालत्या बोलत्या मंदिरांची आणि चालत्या बोलत्या देवांची जर तुम्हाला किंमत नसेल ना, कुठल्या पोथ्या वाचताय तुम्ही आणि कुठले ग्रंथ वाचताय, कुठला परमार्थ करताय आणि कुठल्या भक्त्या करताय तुम्ही. एक वेळ आपल्या घरामध्ये सुखसोयीची साधनं कमी असतील तरी चालतात.